नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. आपल्या ह्या ब्लॉगर ओम्या या यूट्यूब चॅनलमध्ये पहिल्यांदाच स्वागत आहे. आजचा हा आपला ब्लॉगर ओम्या या चॅनलवरचा पहिला ब्लॉग आहे. या ब्लॉगर ओम्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, आजचा दिवस खूप खास आहे. आज माघी गणेश उत्सव आहे, म्हणजे श्री गणेश जयंती आहे. आजच्या या गणेश जयंतीनिमित्ताने मी आपल्या व्लॉगर ओम्या या चॅनलची सुरुवात करत आहे. पहिल्या व्लॉगची सुरुवात करत आहे. आपल्या या नवीन व्लॉगिंग चॅनलला म्हणजेच व्लॉगर ओम्या या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा, प्रेम द्या. चला मग आता निघूया. आता मी जात आहे विरार स्टेशनला. जे सार्वजनिक गणपती आहेत, सार्वजनिक मंडळाचे गणपती आहेत, त्या गणेश जयंतीनिमित्त त्यांचे आता दर्शन करायला जाऊया. चला आता निघूया. चला मंडळ निघूया आता. मंडळी, आज मागील गणपती म्हणजे गणेश जयंती आहे. त्यानिमित्त मी आता सर्व गणपतींच्या जिथे जाईन तिथे दिसतील तिथे दर्शनासाठी जाणार आहे. तर सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आता मी फुलपाड्यातल्या गणपतीच्या पाया पडायला जातो. चला, पहिल्या गणपतीच्या पाया पडून निघालो आता आपण. आता पुढच्या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी जातो. इथे पण गणपती आहे, इथे पण जाऊया पाया पडायला आता. चला आता अजून पुढच्या गणपतीच्या पाया पडायला जाऊया. स्टेशनला, तलावाजवळ, वाचनालयाजवळ. चला, बाप्पांचं दर्शन झालं. आता अजून बघूया पुढे कुठे दर्शन भेटतंय काय. तिकडे जाऊया दर्शनाला. आता विरार स्टेशनला आहे. विरार स्टेशनला आहे आता. वन वे केला म्हणून अजून आता एवढी गर्दी दिसत नाही रिक्षाची. नाहीतर बघावं ते नुसते रिक्षा भरलेले असतात. वन वे केला म्हणून आता ट्रॅफिक एवढं नाही. मित्रांनो, बाप्पाच्या दर्शनाला आलेलो आणि इथे एक आपल्याला दादा भेटला. त्यांनी बाप्पाचे दर्शन घेऊन एक नवीन पेजची सुरुवात केली. त्याबद्दल आता दादा सांगेल का ते. हाय, तर आम्ही नवीन एक चॅनल ओपन करतो आहे मेल्ट अँड बाईट करून. आमचं चॉको बाउल्स आणि ह्याचं वफेचं एक बिझनेस चालू केला आहे. आता सध्या विरार ईस्टमध्ये मोहोळ सिटीजवळ आहे. पेजचं नाव काय तुमच्या? पेजचं नाव आहे मेल्ट अँड बाईट. एकदा दाखवा एकदा. आणि अजून पेज ओपन चालूच नाही केलं. नाही, सुरुवात आहे ना. सुरुवात आहे. थांबा. हे दादांचं नवीन चॅनल आहे, त्यांना सपोर्ट करा नक्कीच. बाप्पाच्या आशीर्वादाने नवीन सुरुवात केली आहे.
एकदम भक्तिमय वातावरण आहे असतं इथे रोज. आणि आज गणेश जयंती असल्यामुळे खूप गर्दी आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. सर्व बाप्पांचं दर्शन झालं आहे आता घरच्या दिशेने जाऊया. आता घरी जाऊया. आता मित्रांनो, माझ्या जुन्या कंपनीत म्हणजे विरार ईस्टला, चंदन सरला, HDLला तिकडे मी कामाला होतो. तिकडे पण आज गणपती होता पण मला जायला नाही भेटलं. माझ्या खास मित्राला भेटायचं होतं आज मला, सागर लोखंडेला. त्याला आज भेटायला भेटलं नाही. बघूया आता कधी भेटतोय. मित्रांनो, हा ढोल ताशाचा आवाज कुठून येतो तर बघूनच यावे. आता गणपती येत वाटतं त्यांच्याकडे. मित्रांनो, डॉल्बी आणि डीजेच्या या जमान्यात ढोल ताशाचा आवाज ऐकून एकदम मन तृप्त झालं. एकदम भारी भारी, एकदम भारी, एक नंबर. आता ज्या सोसायटीमध्ये गणपतीच्या दर्शनाला गेलेलो तिकडे एकदम गेल्यावर भारी वाटलं. कारण आत्ताच्या या नवीन जमान्यात नवीन पोरांना ढोल ताशाच्या नादावर नाचवणे म्हणजे एकदम वेगळीच गोष्ट आहे. आत्ताच्या डॉल्बी आणि डीजेच्या जमान्यात ह्या लोकांनी ढोल ताशा ठेवून एकदम भारी काम केलं. गणेश जयंतीच्या निमित्ताने त्यांनी आज हा ढोल ताशा पथक ठेवलेला. मी आवाज ऐकून परत पाठी गेलो बघायला कुठून ढोल ताशाचा आवाज येतोय. एकदम भारी वाटलं. या ठिकाणी उपस्थित माझ्या तमाम रसिक प्रेक्षकांना या ठिकाणी माघी गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक
येथे गुहागर प्रतिष्ठान यांच्यातर्फे गणेश जयंतीनिमित्त नमन कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. विरारमध्ये नाना नानी पार्क येते. विरार इथला नाना नानी पार्क हा इकडून स्टेशनवरून रोड येतो. ही बडोदा बँक आहे. इथे याच्या समोर नाना नानी पार्कच्या नाक्यावर आपल्या नमनचा कोकणातला फेमस नमन ठेवण्यात आला आहे. नक्की पाहायला या. तर मित्रांनो, आज गणेश जयंतीनिमित्ताने मी नवीन ब्लॉगिंग चॅनल चालू केलं, ब्लॉगर ओम्या म्हणून. तर आजचा आपल्या चॅनलवरचा पहिला आणि नवीनच ब्लॉग होता. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या ब्लॉगर ओम्या या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्लॉग मी इथेच थांबवतो. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. चला, धन्यवाद.